निवडणुकीला रंग चढू लागलेला आहे आणि या पालघरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरच्या मैदानात उद्या येणार आहेत आणि या ठिकाणी त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सभेसाठी हा मैदान सजतोय। अतिशय मोठ्या प्रमाणात या मैदानावर मंडपाची तयारी सुरू आहे। साधारण मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी बसतील अशी व्यवस्था करण्यात येते आणि या ठिकाणी तयारीचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे पालघरचे उमेदवार उत्तमजी घरत सर आहेत। सर, कशा पद्धतीने एकंदरीत तयारी सुरू आहे? पालघर मध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येतात, त्यांच्या तयारीला इथे वेग आलेला आहे आणि इथे 7 ते 8 हजार लोक बसतील एवढी बसण्याची व्यवस्था केलेली आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या पक्षातूनच अर्ज दाखल केलेले होते। ती कुठेतरी मागे घेण्यात उपमुख्यमंत्र्यांना यश आलेलं आहे। याबद्दल आता तिन्ही जे उमेदवार आहेत, शिवसेना विरुद्ध भाजप आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, तर या तिन्हामध्ये लढत कशी असेल? तुम्हाला काय वाटतं, उद्याच्या सभेचा कसं काय फायदा होणार आहे? या तिन्हीमध्ये लढत शिवसेना इथे पालघरमध्ये पूर्वीपासून रुजलेली आहे, त्यामुळे विजय आमचा सुखरूपच होणार आहे, हे मी ठाम सांगतो। शिंदे साहेबांच्या पालघरमध्ये एकूण 4 सभा होणार आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये 4 होणार आहेत। डहाणू, जव्हार, पालघर आणि वाडा अशा 4 ठिकाणी सभा होणार आहेत। काय वाटतं की कोणकोणते मुद्दे आहेत ज्यांच्यावरून आपल्याला लोक पालघरकर सपोर्ट करतील? माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला विकास निधी हा पालघरकरांना कायम लक्षात राहण्यासारखा आहे। प्रशासन इमारत असो, पाण्यासाठी असो, बरेचशी निधी म्हणजे जवळजवळ 250 ते 300 कोटीच्या वरती निधी दिलेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावरच पालघर आम्ही जिंकला। नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर दिलेल्या विकासाच्या निधीमुळे पालघरचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचं आणि त्यामुळेच येणारी निवडणूक आम्ही जिंकणार असल्याचं या ठिकाणी उमेदवार शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी सांगितलेले आहेत। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, पालघर।